सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. 2023 पासून 2025 पर्यंत गट ब आणि गट क मुख्य परीक्षेमध्ये जे पॉलिटीचे प्रश्न विचारलेले आहेत, एकदम परीक्षाभिमुख आपण आढावा घेणार आहोत. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे काँग्रेसच्या तज्ञ समितीबाबत, म्हणजे हा 2023 चा पेपर होता गट ब चा. पहिला आपण तो पेपर बघतोय. तर इथं प्रश्न बघा कसा विचारलाय तुम्हाला. काँग्रेसच्या तज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. राईट. आता याच्यामधले दोन स्टेटमेंट बरोबर आहे. हे पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे की 8 जुलै 1946 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ञ समिती नेमली होती. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते असं त्याच्यामध्ये म्हटलंय. आणि तिसरं स्टेटमेंट म्हटलंय के.एम. मुन्शी या समितीचे समन्वयक होते. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या समितीचे जे समन्वयक होते ते होते कृष्णा कृपलानी. कोण होते? कृष्णा कृपलानी. म्हणजे हे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. मग आपल्याला योग्य विचारले म्हणजे आपला हा ऑप्शन बरोबर येणार. पण आता एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, अध्यक्ष तुम्हाला याच्यातून कळतात. राईट. आता तुम्हाला जे समन्वयक होते ते पण कळाले कोण होते. आता एक लक्षात ठेवा, हे जे के.एम. मुन्शी आहेत का, हे सदस्य होते. कोण होते? सदस्य म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतर यम असफ अली हे एक नाव लक्षात ठेवा. यम असफ अली हे एक सदस्य होते. राईट. त्याच्यानंतर एन गोपाल स्वामी अय्यंगार, बरोबर, हे पण काय होते? सदस्य होते. लक्षात ठेवा, आगामी काळात हे सदस्य तुम्हाला विचारले जातील आणि तुम्हाला नाव सांगता आली पाहिजे. त्यानंतर अजून जर बघितलं तर के.टी. शाह हे पण एक नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. राईट. डी.आर. गाडगीळ हे पण लक्षात ठेवा हवं तर. म्हणजे तुम्हाला जरी अवघडात प्रश्न विचारला एवढे सगळे सदस्य घेऊन तरी सांगता आलं पाहिजे. म्हणजे हा प्रश्न इथंच तुमचा कव्हर झालेला आहे. बरोबर. के संथानम पण होते. चला अजून एक घ्या, के संथानम आणि हुमायून कबीर. ओके, काय? हुमायून कबीर हे नाव तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं, ही जी तज्ञ समिती होती, 2 बैठका झाल्या. ओके. जी पहिली बैठक होती साधारणतः 1946 ला झालेली आहे. ओके. तर ती पहिली जी बैठक होती नवी दिल्लीला झाली असं तुम्ही लक्षात ठेवा. आणि जी सेकंड बैठक आहे ती पण 1946 ला झाली, पण ती कुठं झालीये? मुंबईला झालीये. म्हणजे पहिली बैठक कुठं झाली? नवी दिल्ली, किंवा सेकंड बैठक कुठं झाली? मुंबईला. तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. पहिली बैठक जी झाली होती 20 जुलै ते 22 जुलै 1946 ला, 20 जुलै ते 22 जुलै 1946 ला झालेली होती. आणि सेकंड जी होती ती 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 1946 ला, कुठं? मुंबईला. एवढा जरी डाटा तुम्ही आता लक्षात ठेवला, आगामी जर ह्या प्रश्नातून प्रश्न बनला या रिलेटेड, तर तो प्रश्न तुमचा तिथल्या तिथं कव्हर होणार आहे. हा मुद्दा तुम्ही तिथं लक्षात ठेवा. आता समोर स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसतोय बघा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून दूर करण्याचा, म्हणजे हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्षपद भूषवू शकत नाही, असं ते कोणत्या कलमात म्हटलंय? अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे थोडक्यात ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही, म्हणजे अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही. तर ते कलम आहे आर्टिकल 181. बरोबर. मग आता बाकीचे जे आर्टिकल आहेत त्या रिलेटेड इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसत आहेत, तर ते तुम्हाला प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. ओके. तर बघा, हे जे आर्टिकल आहे 179, इथं काय सांगितलंय? जे सभापती, राईट, सभापती किंवा उपसभापती आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, अगेन तुम्हाला प्रश्न आला तर चुकला नाही पाहिजे. सभापती किंवा उपसभापती ही जी पदं आहेत, बरोबर, तर ती जेव्हा रिक्त असतात, राईट, किंवा ही पदं रिक्त होणे याबाबतच्या तरतुदी आहेत. म्हणजे थोडक्यात रिक्त कशी होतात पदं? एकतर राजीनामा, राईट, किंवा पदावरून काढून टाकलं, पदच्युती, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे 179 मध्ये काय आहे? सभापती उपसभापती यांची पदं रिक्त होणं, थोडक्यात राजीनामा, पदच्युती याच्या बाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या कुठं आहेत? 179. राईट. हे इथं क्लिअर झालं. आता हे जे 178 आहे त्याच्यामध्ये काय आहे? तर 178 मध्ये
विधानसभेचे राईट सभापती आणि उपसभापती यांच्या बाबतच्या बेसिक तरतुदी आहेत. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट विचारतील विधानसभेचे सभापती उपसभापती यांच्या बाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्या कुठं आहेत 178 मध्ये. आणि हे जे तुमचं कलम 180 आहे, 180 मध्ये काय दिलंय तर सगळ्यात महत्वाचा, जेव्हा सभापती तिथं अध्यक्षस्थान किंवा म्हणजे तो मेन नसतो राईट, प्रमुख नसतो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, उपसभापती राईट, उपसभापतींनी किंवा उपसभापती नसेल तर अन्य व्यक्ती राईट, तर यांचं काय आहे, सभापती म्हणून काम करण्याची जी काही प्रोसिजर आहे, सभापती म्हणून काम, कोण, उपसभापती किंवा अन्य व्यक्ती सभापती म्हणून काम करतात जेव्हा सभापती उपस्थित नसतात राईट. म्हणजे थोडक्यात त्या पदाची कर्तव्य बजावण्याचा अधिकार जो आहे तो कलम 180 मध्ये आहे. तो देखील तुम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून आगामी काळामध्ये तुम्हाला जर इथं प्रश्न विचारला तर तो प्रश्न तुमचा कव्हर झाला पाहिजे. आता ही जर आर्टिकल एवढी विचारतायत तर सगळ्यात महत्वाचा एक प्रेडिक्शन पॉइंट तुम्हाला सांगतो, त्या अकॉर्डिंग तुम्ही आता अभ्यासामध्ये ऍडिशन करायचंय. काय करायचंय बघा, राज्य विधिमंडळ जे काही आहे, ओके, राज्य विधिमंडळ, मग त्याच्याशी संबंधित जी कलम आहेत ती तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे साधारणतः एक गोष्ट लक्षात ठेवा, 168 पासून साधारणतः 213 पर्यंत, 168 पासून 213 पर्यंत. आता ही कलम महत्वाची आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. म्हणजे इम्पॉर्टंट कलम पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे YouTube वरती, तो पण तुम्ही बघू शकता. पण राज्य विधिमंडळाच्या बाबतची कलम इथं सगळी मेन्शन केलेली आहे. जसं की तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट काही कलम मी नक्की सांगतो. जसं की बघा 168 आहे बरोबर, 168 मध्ये काय सांगितलंय, संरचना, कशाची संरचना, विधिमंडळाची बरोबर. मग विधिमंडळामध्ये जर एकग्रही असेल तर विधानसभा असेल, द्विग्रही असेल तर विधानसभा आणि विधान परिषद असेल राईट. म्हणजे हे तिथं सांगितलंय. त्यानंतर जे कलम येतं महत्वाचं 169 आहे राईट. इथं तुम्हाला माहिती आहे विधानसभा विसर्जित राईट, विसर्जित किंवा रद्द करणे, सॉरी विसर्जित किंवा निर्माण करणे, विसर्जित म्हणजेच रद्द आणि निर्माण, म्हणजे विसर्जित आणि निर्माण जर करायची असेल विधानसभा तर 169. मग ही जी प्रोसिजर आहे, प्रोसेस, ही पण तुम्हाला माहिती पाहिजे. ते बेसिक मध्ये तुम्ही आतापर्यंत रीडिंग मध्ये व्यवस्थित केलं असेल. कन्फ्युजन होतं 170 मध्ये. 170 मध्ये विधानसभा रचना आहे ओके, आणि 171 म्हटलं की इथं तुम्हाला विधान परिषदेची रचना आहे, विधान परिषद. कन्फ्यूज होऊ नका, खूप महत्वाचं आहे. 170 म्हटलं की विधानसभा, 171 म्हटलं की विधान परिषदेची रचना त्याच्यामध्ये आहे. आणि जर तुम्हाला हे आर्टिकल 172 विचारलं तर इथं कार्यकाळ, कार्यकाळ कुणाचा, ग्रहे, ग्रहे म्हणजे काय, विधानसभा आणि विधान परिषद ओके, विधान परिषद. म्हणजे हे मुद्दे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारणार, कारण ही कलम इम्पॉर्टंट आहेत बरोबर. म्हणजे इथं ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. मग पुढं काही इम्पॉर्टंट कलम आहेतच, ती मी YouTube वरती पण घेतलेली आहेत. पण इथं तुम्हाला ह्या प्रश्नाच्या अकॉर्डिंग मला थोडंसं समजावून सांगू वाटलं म्हणून ती ऍडिशनल कलम त्याच्यामध्ये ऍड केलेत, ही प्लस ती. म्हणजे जर तुम्हाला इथं प्रश्न आला तर हमखास तो कव्हर होणार आहे. आता पुढे बघा, इथं तुम्हाला सांगितलंय की संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा, अशा स्वरूपाचा प्रश्न. आता हा एकदम बेसिक आहे बरोबर. म्हणजे संविधान सभेची बैठक पहिली कधी झाली वगैरे याच्यावरती तुम्हाला तिथं प्रश्न विचारलेला आहे. आणि एकदम काय म्हणतो की आपण हा PYQ मध्ये पण आलेला प्रश्न आहे राईट. तर तुम्हाला माहिती आहे जी पहिली बैठक आहे 9 डिसेंबरला, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड, हे पण बरोबर आहे. आणि HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली. ऑल स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत. आता तुम्हाला माहिती पाहिजे ही जी पहिली बैठक आहे तर ह्या पहिल्या बैठकीला 207 सदस्य हजर होते. हा मुद्दा तुम्ही तिथे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 9 महिला होत्या राईट. त्या 9 महिला, त्यांची नावं
वगैरे, म्हणजे आता ज्या एक 15च्या आसपास महिला आहेत, ओके, त्यांची तर नावं माहिती असू द्या, पण इथं फक्त एक आकडा लक्षात ठेवा की त्या 207 मध्ये 9 महिला तिथं होत्या. म्हणजे हे स्टँडर्ड सोर्सेस मधून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे काही काही ठिकाणी तुम्हाला 211 दिसेल, पण त्याची तुम्ही काळजी करू नका. ही जी इन्फॉर्मेशन मी सांगितली आहे तर ते तुम्ही तिथं लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. आणि हे जे पहिली सभा होती, म्हणजे थोडक्यात जी पहिली बैठक होती, तर याच बैठकीमध्ये जे बंगाल मधून संविधान सभेवरती निवडून आलेले सदस्य होते, प्रसन्नदेव रायकूट, ओके, तर त्यांना म्हणजे त्यांचं निधन झालं होतं, तर मग त्यांना तिथं श्रद्धांजली पण वाहण्यात आलेली होती, ओके. पहिली बैठक तुम्हाला माहिती आहे मुस्लिम लीग नव्हती, राईट. मुस्लिम लीग होती का? मुस्लिम लीगने बहिष्कार टाकलेला होता, राईट. आणि संस्थानिक होते का असं देखील तुम्हाला हे स्टेटमेंट टाकतील, संस्थानिक पण नव्हते, हा मुद्दा पण लक्षात ठेवा. मग तुम्हाला माहिती आहे सेकंड बैठक कधी झाली, मग पुन्हा ती तारीख 11 डिसेंबर 1946, राईट. मग तिथं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय केली, अध्यक्ष म्हणून निवड केली. BN राव यांची घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक झालेली आहे, बरोबर. त्या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती आहेत आपल्याला. आणि मग नंतर त्या बैठकांचा क्रम किंवा महत्वाच्या तारखा त्या वारंवार, म्हणजे थोडक्यात इथं जो सिक्वेन्स आहे, ओके, जो सिक्वेन्स आहे म्हणजे ते जे काही कालखंड आहे, म्हणजे बघा याच्या अगोदर एक आहे, म्हणजे बैठका सुरू होत्या तिथपासूनचा त्या तारखा वेगळ्या, त्याच्या अगोदरच्या वेगळ्या, म्हणजे की जी संविधान सभा निर्माण झाली त्यासाठीचा पण घटनाक्रम तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा, हा तर फेवरेट टॉपिक आहे, ओके, म्हणजे राज्यपाल. कंबाईनची पूर्व परीक्षा असू द्या दोन्ही पण किंवा इकडं मेन्सला पण, तर इथे तुम्हाला प्रश्न काय विचारलाय की राज्यपालांची नियुक्ती, मी युट्यूब वरती पण घेतलेला आहे बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये सरळ ते आहे कलम 155 नुसार नेमणूक केली जाते. कोण करतात राज्यपालाची नेमणूक? राष्ट्रपती करतात. मग आता या 153 मध्ये काय आहे, तर राज्याच्या राज्यपालाबाबत इथं बोललेलं आहे, म्हणजे राज्याचा राज्यपाल, राईट. प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल, ओके, असं कुठं सांगितलंय, त्या 153 मध्ये सांगितलंय. 154 मध्ये काय सांगितलंय की जे राज्याचे कार्यकारी अधिकार, राज्याचे कार्यकारी अधिकार कुठं सांगितलंय, म्हणजे स्टेटचे जे काही अधिकार आहेत ते कुठं सांगितले 154 मध्ये. 157 मध्ये काय सांगितलंय, तर साधं सिंपल अर्हता सांगितले, अर्हता हा मुद्दा लक्षात ठेवा. थोडंसं इथं तुम्हाला पुन्हा एकदा रिकॉल करून देतो, रिलॅक्स, म्हणजे तुमच्या कलम लक्षात राहिली पाहिजेत. 153 म्हणजे राज्यपाल असेल, चला असं सांगितलंय. 154 मध्ये काय आहे, तर ते कार्यकारी अधिकार, हा कीवर्ड लक्षात ठेवा, कार्यकारी अधिकार, ओके. 155 मध्ये काय आहे, नेमणूक आहे, लक्षात येते का, 155 नेमणूक. 156 मध्ये काय आहे, तर कार्यकाळ, ओके, कार्यकाल, हा मुद्दा लक्षात ठेवा. 157 मध्ये आताच सांगितलं तुम्हाला, राज्यपाल म्हणून निवड होण्यासाठी किंवा नेमणूक करण्यासाठी अर्हता. 158 मध्ये काय आहे मग, तर राज्यपाल पदासाठीच्या शर्ती, ओके. 159 मध्ये काय दिलंय मग, तर सगळ्यात महत्वाची आहे शपथ, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं कलम 161, याच्या म्हणजे ह्या कलमांवरती जास्त प्रश्न विचारला जातो. क्षमादान करण्याचा जो काही राज्यपालाचा अधिकार आहे, जसा राष्ट्रपतीला पण आहे, पण राष्ट्रपती आणि राज्यपालाचा जो अधिकार आहे त्याच्यामध्ये तफावत आहे, राईट, तुम्हाला माहिती आहे. कारण देहदंडाची शिक्षा फक्त कोण देऊ शकतो, राष्ट्रपती, राईट. म्हणजे त्याच्याबाबत माफ करण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतीला, राज्यपालाला नाहीये. तर ह्या बेसिक गोष्टी, म्हणजे ही जी कलम आहेत ना, PIMP आहे, एका शब्दामध्ये तुम्हाला इथं समजून सांगितलंय, लांबलचक न देता. एवढा एक कीवर्ड लक्षात ठेवला की तुमचं एक्झामला 10 सेकंदात उत्तर येणार, ओके. चला आपण पुढे जाऊयात. बघा, आता पुढे तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे, राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये, बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला प्रश्न कुठं विचारलाय, राज्याची जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला इथं प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे हा प्रश्न एकदम सोप्याच पद्धतीचा आहे, ओके. इथं जास्त तुम्हाला डोकं लावावं लागत नाही, पण परीक्षेत काय होतं, थोडं कन्फ्युजन पण होतं कधी कधी, म्हणजे तेवढा आपल्याला लोड आलेला असतो तिथं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं पण मी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगतो.
इथं याचं जे उत्तर आहे तर ऑब्वियस सगळे स्टेटमेंट हे काय आहेत बरोबर आहे. म्हणजे इथं विचारले की कोणत्या तत्वांचा समावेश केलेला आहे, तर इथं स्त्री आणि पुरुषांना म्हणजे उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळण्याचा समान अधिकार ते आहे. समान वेतन हे पण आहे ऑब्वियस बरोबर. समान वेतन तुम्हाला माहिती आहे 39D मध्ये दिलेलं आहे. समान वेतनाच्या बाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या, राईट. म्हणजे 39 कलम तिथं आहे. किंवा कामगार स्त्री पुरुषांचे आरोग्य, सामर्थ्य, मुलांच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचे वय व सामर्थ्य, राईट, म्हणजे त्याच्यात अशा वय किंवा ताकद यास न पेलवणाऱ्या व्यवसायात शिरणं भाग पडू नये असं कुठं सांगितलेलं आहे, हे 39E मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बरोबर. म्हणजे समान पेमेंट असेल, ह्या सगळ्या तरतुदी तिथं केलेल्या आहेत. 39D मध्ये आहे हे पेमेंट बाबतचं. इथं पण उपजीविकेसाठी जे काही पुरेसे साधन आहे, राईट, म्हणजे पुरेसा हक्क असेल, हे 39A मध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे. म्हणजे हे कुठं आहे सगळं, कलम 39 मध्ये आहे, राईट. म्हणजे ह्या ज्या तरतुदी आहेत तुम्हाला माहीतच असणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला एक प्रेडिक्शन सांगतो. अभ्यास करत असताना 100% तुम्ही बघायचं. काय बघायचं तर बघा, घटना दुरुस्ती. ओके, घटना दुरुस्ती. मी आता सगळं सांगण्यापेक्षा तुम्हाला थोडं काम लावतो. ओके, तुम्हाला माहिती पाहिजे की कोणकोणत्या घटना दुरुस्तीने कोणकोणत्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत. 100% आयोग तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारणार. इथं मार्गदर्शक तत्वांशी निगडीत किती घटना दुरुस्त्या आहेत हे पण तुम्हाला डायरेक्ट असं विचारलं पण जाऊ शकतं, किंवा कोणत्या घटना दुरुस्तीने काय त्याच्यामध्ये ऍड केलंय. जसं की 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, त्यानंतर 97वी घटना दुरुस्ती आणि 7वी घटना दुरुस्ती बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाच्या कोणत्या आहेत, ह्या 3 आहेत बरोबर. 42, 44 आणि 97 यांनी ज्या ज्या गोष्टी ऍड केल्यात का त्याच्यावरती तुम्हाला हमखास मेन्सला प्रश्न येणार. कुणीही दुर्लक्ष करू नका. जसं की 42वी घटना दुरुस्ती म्हटलं की कलम 39 ते ऍड केलेलं आहे, त्याच्यातल्या काही तरतुदी. 43A असेल, 48A असेल, ते 42वी घटना दुरुस्ती. त्यानंतर 44वी म्हटलं की 38(2) मध्ये एक तरतूद टाकलेली होती, राईट. 97वी म्हटलं की 43B सहकारी संस्था बाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत, अशा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे जी जी कलम, किंवा असं पण विचारलं जाईल, एक मिनिट, हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की भाग 4 मध्ये बरोबर, भाग 4 मध्ये जी नवीन मार्गदर्शक तत्व समाविष्ट केले ती कोणकोणती आहेत. मग 39A असेल, राईट, 43A असेल, 43B असेल, राईट, 48A असेल. अशी महत्वाची कलम तरी तुम्हाला लगेच लक्षात आली पाहिजे बरोबर, कारण ही ऍड केलेली आहेत ना. म्हणजे कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केली, कोणती आहेत, राईट, कोणत्या कलमामध्ये नेमकी काय तरतूद आहे, हे तुम्हाला थेट विचारलं जातं. त्यामुळं तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. ओके, आणि असा एक प्रश्न विचारला जातो, तुम्हाला थोडंसं डिकोड करून देतो बघा. तुम्हाला असं विचारलं जाणार, समाजवादी कोणकोणती आहेत, राईट. त्यानंतर गांधीवादी कोणकोणती आहेत, कोणती, गांधीवादी. आणि तिसरं तुम्हाला विचारलं जाणार उदारमतवादी, राईट, काय, उदारमतवादी. हा असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. सेग्रिगेशन करायला येतं. समाजवादी म्हटलं की 38 असेल, 39 येणार, त्याच्यामध्ये 39A पण येणार. ओके, कलम 41 असेल, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा कलम 43 असेल, 43A, राईट. 47 मध्ये जी तरतूद आहे पोषण व जीवनमानाचा दर्जा, पोषण, जीवनमान, हा मुद्दा. आणि 43 मध्ये तुम्हाला जे निर्वाह वेतन आहे ते याच्यामध्ये येतं, निर्वाह वेतन. त्यानंतर गांधीवादी जर तुम्हाला विचारलं तर कलम 40 तर आठवतं, राईट. 43 एक आहे, 43(2) मध्ये जी तरतूद आहे कुटीर उद्योग, राईट, बघा असा शब्द सापडेल तुम्हाला. 47 मध्ये पण एक मुद्दा असा आहे अंमली पदार्थांच्या बाबतचा, अंमली पदार्थ, ते इथं येणार, राईट. 48 मध्ये एक तरतूद अशी आहे जनावरे
नाक्याबंदी, मग हे गांधीवादी आहे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि जे काही सहकारी सोसायट्या आहेत 43B सहकारी सोसायटी ते एक त्याच्यामध्ये येणार. आता उदारमतवादी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 44 असेल समान नागरी संहिता. कोणतं स्टेट पहिलं आहे स्वातंत्र्यानंतरचं? उत्तराखंड आहे. राईट. कोणती समिती होती? रंजना प्रकाश देसाई समिती होती. मग अलीकडं कोणकोणत्या स्टेटने ते तीच कमिटी फॉर्म केलेली आहे हे पण तुम्हाला माहिती असावं. राईट. त्यानंतर आर्टिकल 45 हे पण उदारमतवादी आहे. आर्टिकल 48 मध्ये जे काही बघा आधुनिक शास्त्रीय पद्धतीने असं सांगितले ते उदारमतवादीच आहे, कारण आधुनिक शब्द आहे ना त्याच्यात. ओके. म्हणजे असे कीवर्ड वरून कलम 49 असेल, 50 असेल, 51 असेल. 51 मध्ये तुम्हाला माहिती जे न्यायपालिका कार्यकारी यंत्रणेपासून आलं 50 याच्यावरती मेन्सला प्रश्न विचारलाय. 49 असेल, 51 मध्ये आहे आंतरराष्ट्रीय कायद्यांची अंमलबजावणी किंवा त्याच्याशी रिलेटेड मुद्दे आहेत, तर ते 51 मध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला असं सेग्रिगेशन करता आलं पाहिजे फास्टमध्ये. राईट. एका एका कीवर्डवरून. त्यामुळं तुम्हाला अजून एक अभ्यास करायला देतो. कलम 1 ते 51 मध्ये तोंडपाठ पाहिजे. एक एक कीवर्ड पाठ करा म्हणजे तुम्हाला पटपट लक्षात येईल एक्झाममध्ये. कारण तुम्हाला तो प्रश्न सोडवता आला याच्यापेक्षा तुम्हाला तो किती लवकर सोडवता आला याला परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याला दुर्लक्ष करू नका. आता पुढं बघा, आपण थोडंसं पुढं जातोय. आता हा जो पुढचा प्रश्न आहे, ठीक आहे, आता हा प्रश्न झालाय. इथं बघा, कोणत्याही राज्याच्या विधानसभेस म्हणजे विधानसभेचे किमान आणि कमाल अनुमत संख्याबळ किती आहे? किमान म्हणजे काय? कमीत कमी 60 आहे आपल्याकडं. राईट. आणि जास्तीत जास्त किती आहे? 500. पण आपल्या विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत? 288 करंटमध्ये. विधान परिषदेमध्ये किती आहेत? 78 सदस्य आहेत. बरोबर. म्हणजे हे दोन आकडे पण लक्षात ठेवा. उद्या तुम्हाला हे फिरून विचारलं जाईल की विधान सभा आणि विधान परिषद किंवा विधान परिषद आणि विधानसभा असं उलट मुद्दाम केलं जाईल की किती सदस्य आहेत तिथं. मग हा आकडा पण लक्षात ठेवा, माहिती पाहिजे तुम्हाला. असंच तुम्ही लोकसभा राज्यसभा याच्या बाबत करा. राईट. बेसिक गोष्टी जोपर्यंत तुम्ही करत नाहीत तोपर्यंत तुमचं कन्फ्युजन हे राहणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळं थोडंसं आपल्याला एक पाऊल पुढे जायचंय, त्याच्याशिवाय आपल्याकडं पर्याय नाहीये. म्हणजे एवढं जर आपण केलं तर थोडंसं बेटर ठरेल. लक्षात येत आहे का? आता आपण पुढे जाऊयात थोडंसं. 62 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार या संबंधित आहेत? म्हणजे हे सगळे अधिकार भाग 3च्या बाहेर मांडलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही मूलभूत हक्क हा चॅप्टर वाचता, बरोबर, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला आपसूक तिथं दिसतात. बरोबर. लगेच लक्षात येतं. म्हणजे आता हे जे कलम 265 इथं दिलंय तुम्हाला, म्हणजे इथं असं सांगितलंय जेव्हा कायदा अधिकार देईल, बरोबर, जेव्हा कायदा अधिकार देईल तेव्हाच कर आकारता येईल, तेव्हाच कर आकारता येईल. थोडक्यात त्याचा दुसरा अर्थ असाही होतो कायद्याच्या अधिकाराशिवाय कर आकारता येणार नाही. सेमच स्टेटमेंट आहे, सेम अर्थ आहे. आता हे जे 300A दिलंय, तर हे 300A देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. का महत्त्वाचं आहे? तर तिथं सांगितलेलं आहे कायदा अधिकार देत नाही, म्हणजे कायद्याच्या अधिसत्तेशिवाय व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही. कारण पहिलं माहिती आहे तुम्हाला की हा मूलभूत हक्क होता, पण तो इकडे शिफ्ट केला 300A मध्ये. राईट. मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही कायद्याच्या अधिसत्तेशिवाय. म्हणजे कायद्याने करू शकतो, राईट, पण तसा हा अधिकार नसेल. हा मुद्दा तिथं तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर 301 मध्ये काय दिलंय? ओके. 301 मध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, व्यापार वाणिज्य. राईट. व्यापार वाणिज्य आणि जे काही आर्थिक व्यवहार आहे, आर्थिक व्यवहार यांचं स्वातंत्र्य. ओके. यांचं स्वातंत्र्य इथं मेन्शन केलं गेलेलं आहे.
म्हणजे हे 3 कलमांमध्ये काय आहे तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय. उद्या जर हे विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, म्हणजे इथं तुम्हाला काय मेन्शन केलं गेलंय की जे काही व्यापार वाणिज्य व्यवहार आहेत, म्हणजे सर्वसाधारण आपण ती कलम बघितली व्यापार वाणिज्याबाबतची 301 ते 307 पर्यंत आहेत, बरोबर. याच्या अगोदर तुम्हाला जो ग्रुप सीच्या प्रिलिम्सला प्रश्न होता तिथं विचारलं होतं कोणत्या भागात आहेत, म्हणजे आपल्याला भाग देखील महत्वाचे आहेत. एका लेक्चरमध्ये आपण एका प्रश्नाच्या अनुषंगाने तो पूर्ण भाग पण तुम्हाला कव्हर करून देतो. पण माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, जो प्रिलिम्सला तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत हे त्यालाच इकडे फिरून उलटं बनवलंय, मेन्सला टाकून दिले. ओके, म्हणजे हे एवढं अवघड नाहीये, फक्त आपण चौकस बुद्धीने त्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. बघा, स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालाची असते, बरोबर. खालीलपैकी कोणतेही राज्य याच्याशी संबंधित आहे? तर आता तुम्हाला माहिती आहे की जे कलम 371 आहे, बरोबर. कलम किती आहे? 371. त्याच्यानुसार स्पेशल म्हणजे काय म्हणतो की विशेष राज्यांच्या तरतुदी केलेल्या आहेत, बरोबर. म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन्स कुठं आहेत? स्पेशल प्रोव्हिजन्स. अक्षर माझं थोडंसं बेकार आहे, पण मी काय सांगतो याच्यावरती लक्ष द्या. ऑब्वियस तुम्हाला मेन्सला खूप चांगला स्कोर आलेला असेल ह्या पॉलिटीच्या अंतर्गत. ओके, तर इथं स्पेशल प्रोव्हिजन 371 मध्ये आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणती स्टेट आहेत? ओके, हे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, बरोबर. पण याच्या व्यतिरिक्त अजून काय काय आहे? तर तामिळनाडू आहे का? तर ऑब्वियस नाहीये, बरोबर. स्टेट कोणकोणते आहेत तुम्हाला ते सांगतो. चला, नागालँड एक आहे, बरोबर. नागालँड आहे. त्याच्यानंतर आसाम आहे, आसाम एक आहे. मणिपूर आहे का? ऑब्वियस मणिपूर पण आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे पण आहे. आंध्र प्रदेश तेलंगणा आहे. आंध्र तेलंगणा आहे. मुद्दाम आयोगाने तामिळनाडू टाकलं तुम्हाला फसवण्याकरता, राईट. म्हणजे आंध्र तेलंगणा असेल. अजून सिक्कीम एक आहे, सिक्कीम, बरोबर. सिक्कीम एक आहे. सॉरी, अरुणाचल एक आहे, अरुणाचल प्रदेश. गोवा आहे का? गोवा एक आहे. आणि कर्नाटक एक आहे, काय? कर्नाटक. एवढे राज्य स्टेट त्याच्यामध्ये आहेत, बरोबर. मग कोणत्या कलमामध्ये? कलम 371च आहे फक्त, पण त्याला ABCD असं केलेलं आहे, राईट. मग हे महाराष्ट्र आणि गुजरात जे आहे तर ते स्पेशल कुठं आहे? तर त्याचं कलम आहे फक्त 371 महाराष्ट्र आणि गुजरातचं. पण तिथून पुढचे जे स्टेट म्हणजे स्टेट आहेत त्याला तिथं त्यांनी फोड केलेली आहे. म्हणजे 371A म्हटलं की नागालँड आहे. ओके, मग नागालँड राज्यासंबंधी विशेष तरतुदी आहे. 371B म्हटलं की आसाम आहे, राईट. मणिपूर म्हटलं की सी आहे, म्हणजे मणिपूर राज्यासंबंधी इथं स्पेशल प्रोव्हिजन आहे. 371D म्हटलं ना, 371D, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ह्या दोघांसाठी स्पेशल प्रोव्हिजन आहे 371D म्हटलं की. ओके, म्हणजे हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि जर 371E म्हटलं ना, तर याच्याबाबत असं आहे, जे इथं कन्फ्युजन होतात. इथं फक्त आंध्र प्रदेशामध्ये केंद्रीय विद्यापीठाची स्थापना, असं फक्त आंध्र प्रदेशाबाबत आहे. केंद्रीय विद्यापीठाची स्थापना असं कुणाच्या बाबत आहे? 371E मध्ये. पण डी मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्या दोघांच्याही बाबतच्या विशेष तरतुदी आहेत. इथं कन्फ्युजन होतं डी आणि ई मध्ये. ई मध्ये फक्त आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठाची स्थापना एवढा आहे. 371F म्हटलं की सिक्कीम आहे. अरुणाचलच्या बाबत म्हटलं तर साधं सिंपल एच लक्षात ठेवा, एच मध्ये आहे. गोव्याचं जर म्हटलं की आय मध्ये तरतुदी आहेत त्या. आणि जे म्हटलं की कर्नाटक, म्हणजे यांच्या संबंधी विशेष तरतुदी आहेत. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? हा प्रश्न आपण व्यवस्थित कव्हर केलेला आहे, जेणेकरून आगामी काळात याच्यापेक्षाही अवघड प्रश्न आला इथंच फिरून
तरी तो तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता पुढं बघा, जोड्या लावा. संघ पद्धतीचे जे काही स्वरूप आहे, म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जे काही विचारवंत आहेत, बरोबर, म्हणजे कोणी काय स्टेटमेंट केलेलं आहे याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या म्हणजे इकडं भारताबाबत कोणी काय स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. तर आपण एक एक करून बघूया कोण काय म्हटलेलं आहे. तिथं तुम्हाला आगामी काळात पण प्रश्न हे दिसणार आहेत. पण हा प्रश्न जो आहे एकदम इझी स्वरूपाचा आहे, बरोबर. हा प्रश्न कसा आहे, एकदम इझी स्वरूपाचा प्रश्न आहे. म्हणजे एका याच्यावरून पण उत्तर निघून जातं किंवा एक जरी माहिती असलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा PYQ आहे. तुम्हाला एक आयडिया सांगतो, PYQ मध्ये जेवढे आहेत का, कोण काय म्हटलेलं आहे, म्हणजे कथन कुणी काय केलेलं आहे, ते तुम्ही पाठच करणं गरजेचं आहे. का पाठ करायचं, तर ते ॲज इट इज पुन्हा रिपीट झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, त्याच्यामुळं दुर्लक्ष करू नका, तिथं फोकस करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आता इथं काय आहे, तर केसी व्हियर म्हटलेलं आहे अर्धसांघिक म्हणजे क्वासी फेडरल, असं कोण म्हटलेलं आहे, केसी व्हियर. त्यानंतर मॉरिस जोन्स काय म्हटलंय, सौदेबाजीचं संघ राज्यवाद म्हणजे बार्गेनिंग फेडरलिझम, असं तो तिथं म्हटलेला आहे. त्यानंतर पॉल ॲपलबी काय म्हटलेलं आहे, हे पण महत्त्वाचं आहे. तर पॉल ॲपलबी म्हटलंय अत्यंत सांघिक म्हणजे एक्स्ट्रीमली फेडरल. आणि ग्रॅनविल ऑस्टिन म्हटलेलं आहे सहकारी म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. राईट, म्हणजे हे PYQच आहे. तुम्ही बघा, PYQ मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी ॲज इट इज रिपीट सापडणार आहेत. त्यामुळं आपण थोडासा फोकस करायचा आहे तिथं. ठीक आहे. आता अजूनही काही लोकांनी स्टेटमेंट केलेली आहेत, ती तुम्ही व्यवस्थित हे करायचं. राईट, म्हणजे बहुवंशी संघराज्य, एक लक्षात ठेवा, बहुवंशी संघराज्य असं कोण म्हटलेलं आहे, पॉल ॲपलबी, तोच म्हटलाय. हे पण तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. आणि बाकीचं सगळं PYQ मध्ये आलेलं आहेच गोष्टी. किंवा असं एक आहे बघा, केंद्र प्रबळ असलेले संघराज्य, असं कोण म्हटलंय, लगेच नाव येतं तुम्हाला जेनिंग्स. राईट, आयवर जेनिंग्स. तर ह्या असे जे स्टेटमेंट आहेत ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे प्रत्येक चॅप्टरमध्ये ह्याच नाही, जे जे चॅप्टरमध्ये तत्वज्ञ आहेत म्हणजे कोण काय म्हणाले, असे स्टेटमेंट तुम्ही वारंवार रिपीट करत राहा एक्झाम पर्यंत. कारण तुम्हाला जर असे प्रश्न आले तर ते इझिली लगेच टॅकल होऊन जातात. चला आता पुढे जाऊयात. हा सोप्या पद्धतीचा प्रश्न होता. बघा, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही, बघितल्या सरशी तुम्हाला कळालं पाहिजे. राईट, मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील मंत्री परिषद. राईट, तर हे आहे उल्लेख कलम 163, 64. हे जर तुम्ही वाचला असेल व्यवस्थित तर मग इथं नाही विचारले, पहिले इथं असं लिहून घ्यायचं. ओके, राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी, वैयक्तिक सामूहिक हे सगळं 164 मध्ये तुम्हाला दिसेलच. राईट, म्हणजे हे पण आहे. आता राजीनाम्याबाबत राज्यमंत्र्यांच्या असं काही दिलेलं नाहीये. उपमुख्यमंत्र्याचं पद पण हे तयार केलेलं आहे, हे पण नाहीये. म्हणजे राज्यघटनेत ह्या दोन गोष्टी नाहीयेत. ऑप्शन बघा ना, दोन दोनच आहे, लगेच उत्तर येऊन जातं क आणि ड. राईट, आता राज्यघटनेत काही काही उल्लेख नाहीये. ओके, उल्लेख नाही अशा गोष्टींची एक शॉर्ट लिस्टच करा. ओके, शॉर्ट लिस्ट बनवा, हे तुम्हाला काम लावलंय. ओके, म्हणजे काय होईल, एकाच पेजवरती तुम्हाला ते रिवाईज करता येईल. म्हणजे अशा स्वरूपाचा प्रश्न तुमचा लवकर टॅकल होऊन जाईल. कारण जसा आत्ताचा ट्रेंड आहे, जसा आयोग आपल्याला फिरवतंय, आपण त्या पद्धतीने अभ्यास केला तर यश निश्चित आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने घटक राज्यांची मांडणी करा. चढत्या क्रमाने म्हणजे आधी जे सगळ्यात अगोदर जे राज्य आहे त्याच्यापासून सुरू होणार. आणि इथं आयोगाने तुम्हाला फुकट मार्क दिलाय असं मी म्हणेल, ऑब्झर्वेशन जर तुमचं असेल तर. सगळ्यात महत्वाचं, ह्या बाकीच्या राज्यांपेक्षा ओडिसा अगोदर येणार आहे, कारण ही बाकीची राज्य तुम्ही वाचलेली आहे त्या सिक्वेन्समध्ये. लक्षात येत आहे का, म्हणजे किती सोपं विचारले हे बघा तुम्ही. ओके, एवढं सोपं जर विचारतायत आणि आपला जर प्रश्न चुकला तर किती अवघड गोष्टी आहेत, बरोबर.
मग पहिले जर क येणार असेल तर हा एकमेव ऑप्शन आहे. परीक्षेमध्ये असा प्रश्न जर आला आणि आयोगाने फुकटच मार्क वाटलेला असला तर 10 सेकंदात क्लिअर होतो. बरोबर, कारण जर बघितलं नागालँड आहे 1963ला, बरोबर. अरुणाचल प्रदेश जे आहे, अरुणाचल प्रदेश 1987ला आहे. याच्यावरून पण जे माहीत आहे त्याच्यावरून पण उत्तर निघतं. हिमाचल प्रदेश जर तुम्ही बघितला राईट, तर हिमाचल प्रदेश तो पण आहे 1971ला. पण तुम्हीच हे करा ना, कोणता अगोदर येणार आहे ते, याच्यावरून उत्तर जातच लगेच. म्हणजे बघा, हे समजा आपण घेतलं ब अ ड, ब अ ड हा एकच ऑप्शन सापडेल. बाकी दिसतंय का कुणीकडं? नाहीये ना. म्हणजे जे माहीत आहे त्याच्यावरून पण उत्तर निघतं आणि थोडंसं ॲडव्हान्स माहीत आहे तर याच्यावरून लवकर उत्तर निघतं. परीक्षेमध्ये स्मार्ट टेक्निक ही आहे, थोडंसं याच्यावरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. राईट. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक क्रमच सांगतो, म्हणजे भविष्यात तुमचा प्रश्न चुकणार नाही. राईट, त्याची काळजी मी घेतली आहे. तर बघा, 1960ला झाले महाराष्ट्र गुजरात बॉम्बे पुनर्रचना कायदा जो काही होता त्याच्यानुसार, बरोबर. त्यानंतर 1963 म्हटलं की नागालँड, हे लक्षात ठेवा. मी जो क्रम देतोय तेवढा तरी तुमचा पाठ पाहिजे. 1966ला काय आहे बरं? हरियाणा, हरियाणा. त्यानंतर 1971 घ्या, कारण ते तर हिमाचल आहे, हिमाचल. असं पण विचारलं जाईल हिमाचल कितवं राज्य म्हणून अस्तित्वात आलं? 18वं, लक्षात ठेवा. त्यानंतर 1972, ही 72ची पण प्रॉपर लक्षात ठेवा, कारण 72ला 3 आहेत, मणी, त्रिपुरा, राईट, मणी, त्रिपुरा, मेघालय, बरोबर. म्हणजे अनुक्रमे 19, 20, 21 येणार, कारण हे 18वा आहे ना. आता त्याच्यानंतर 1972 नंतर 1975 वर्ष महत्वाचं आहे, कारण तिथं सिक्कीम आहे, बरोबर. सिक्कीम ते कितवं आलं राज्य? 22वं, बरोबर. मग आता 1975 नंतर 1987 आहे, इथं मिझोराम, अरुणाचल आणि गोवा. मिझो, अरुणा, गोवा. म्हणजे अनुक्रमे 23, 24, 25वं राज्य, बरोबर. 25व्या राज्यापर्यंत पोहोचलो. नंतर साल उजाडलं 2000, बरोबर. इथं तुम्हाला माहिती आहे छत्तीसगड, छत्तीसगड नंतर पुढचं आहे उत्तराखंड, आणि उत्तराखंड नंतर आहे झारखंड, बरोबर. मग हे कितवं झालं? 26, 27, 28, बरोबर. म्हणजे त्या अशा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. पुढं जे जम्मू काश्मीर आहे, तुम्हाला माहिती आहे त्याचं विभाजन झालेलं आहे. ते आता जर विचारलं तुम्हाला किती आहेत? 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीज. स्टेट किती आहेत? 28. पण हा क्रम तुम्हाला मी सांगितलाय तो आहे असा लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेत तो कामाला येणार आहे. जर तुम्हाला महत्वाच्या घटना दुरुस्त्या विचारल्या तर त्या 3 महत्वाच्या आहेत, तर त्याला एक ट्रिक लक्षात ठेवा, DGP. ओके, DGP कशासाठी आहे? ही एक आहे 10वी घटना दुरुस्ती, दुसरी आहे 12वी, तिसरी आहे 14वी. 10वी म्हटलं की दादरा नगर हवेली, दादरा नगर हवेली याच्याशी संबंधित आहे. ओके. 12वी म्हटलं की गोवा, दीव, दमण, गोवा, दीव, दमण, राईट. आणि 14वी म्हटलं की पदुचेरी. म्हणजे कसं? P फॉर पदुचेरी, G फॉर इथून गोवा, दीव, दमण, D फॉर दादरा नगर हवेली. लक्षात येते का? DGP ही अशी ट्रिक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर ही ट्रिक लक्षात ठेवली तर 10वी, 12वी आणि 14वी घटना दुरुस्ती याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होणार नाही. लक्षात येत आहे का? समजलं असेल तुम्हाला. आता पुढं बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यात विधान परिषद बरखास्त केली आहे? म्हणजे बरखास्त म्हणजे थोडक्यात रद्द केली. ओके. मग इथं बघा, पश्चिम बंगालने केली आहे, पंजाबने पण केली आहे, तामिळनाडूत पण नाहीये विधान परिषद. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर येणार. तुम्हाला कसा प्रश्न विचारला जातो? आता सध्या 22 स्टेट असे आहेत, बरोबर. 22 स्टेट की जिथं एकग्रही आहे, एकग्रही, आणि 6 स्टेट असे आहेत की जिथं द्विग्रही आहे, राईट. द्विग्रही म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद आहे.
म्हणजे ते स्टेट कोणत्या आहेत 6 हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आताच्याच रिसेंटच्या मागच्या वर्षीच्या प्रिलिम्समध्ये ते प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे एवढ्या बेसिक लेवल पर्यंत प्रश्न विचारले जात आहेत आणि आपल्याला जर त्या बेसिक गोष्टी लवकर लक्षात आल्या नाहीत तर मग आपला प्रवास हा लांबत चाललेला आहे. त्याच्यामुळं आपण थोडंसं आता तरी फोकस होणं गरजेचं आहे, जेणेकरून आगामी काळामध्ये ज्या काही संधी आहेत आपल्याला त्या तरी आपल्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. ओके, तर अशा स्वरूपात तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. आता बघा पुढचा प्रश्न, उद्देश पत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा, म्हणजे योग्य विधाने ओळखायची. बेरुबारी युनियन प्रकरण 1960, इथं असं मत मांडलं की उद्देश पत्रिका संविधानाचा भाग आहे. तर सगळ्यात महत्वाचं पहिला जो काही खटला आला बेरुबारी युनियनचा, राईट, तर तिथं म्हणजे संदिग्ध अर्थ थोडक्यात सरनामा राज्यघटनेचा भाग नाही असं स्पष्टपणे मत मांडलेलं होतं. इथं भाग आहे म्हटले तर नाही असं पाहिजे होतं. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, मग हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही, आपसूक तुमचं उत्तर येऊन जातं. म्हणजे पर्यायी कट पद्धत, इलिमिनेशन टेक्निक एक्झाममध्ये ही म्हणजे यूज करत चला, कारण मग खालचे 2 स्टेटमेंट वाचायला तुमचा वेळ जात नाही ना. परफेक्ट चुकीचं आहे माहिती आहे ना, त्याच्या आधारे पण उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. इथं भाग आहे म्हटलंय, इथं पण अविभाज्य भाग आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे 3 खटले महत्वाचे आहेत आणि तेच सारखे सारखे विचारले जातात. PYQ बघितल्यावरती थोडासा अंदाज आपल्याला येऊन जातो. कारण सरनामा असलेली म्हणजे एक तुम्हाला माहिती आहे की अमेरिकन राज्यघटना ही पहिली राज्यघटना आहे. आपल्या सरनाम्याला ओळखपत्र असं संबोधलेलं आहे NA पालखीवाला यांनी, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं की सरनाम्यात आतापर्यंत एकदाच दुरुस्ती केलेली आहे 1976ला, 42वी घटना दुरुस्ती. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या 3 शब्दांचा तिथं नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. मग सरनाम्यामध्ये जो काही अग्रक्रम आहे, अग्रक्रम, राईट, महत्वाचं जसं की काही कीवर्ड वरती मी तुम्हाला सांगतो फास्टमध्ये. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता, राईट, बंधुता हा एक म्हणजे महत्वाचे कीवर्ड आहेत. आणि 26 नोव्हेंबर 1949ला ते संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून आपण काय केलेलं आहे, स्वतः प्रति अर्पण केलेलं आहे. मग तुम्हाला जर विचारलं सरनाम्याचे जे काही घटक आहेत, घटक, राईट, घटक काय काय आहे, स्रोत कोण आहे, भारतीय जनतेकडून अधिकार मिळाल्यात, राईट. स्वरूप कसं आहे, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक, राईट. जर उद्दिष्ट काय आहेत सरनाम्याचे असा जर प्रश्न विचारला तर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही काय आहेत सरनाम्यामधून आपण तिथं रिफ्लेक्ट केलेली आपली उद्दिष्ट आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता. आणि स्वीकृत केल्याचा दिनांक सर्वांना परिचित आहे, जो की 26 नोव्हेंबर 1949 आहे. मग त्याला एक तुम्हाला माहिती पाहिजे की 13 डिसेंबर 1946ला, माहिती आहे सगळ्यांना, उद्दिष्टांचा ठराव, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणी मांडलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, राईट. ते संमत कधी केलं ही तारीख पण विचारली आहे, 22 जानेवारी 1947. म्हणजे ह्या तारखा अशा तुम्हाला तिथं माहिती पाहिजे, जेणेकरून आगामी काळामधले प्रश्न पटपट आपल्याला टॅकल होऊ शकतात, राईट. आणि सरनाम्याविषयी कोणी काय म्हटलेलं आहे हे व्यवस्थित करून ठेवा. ओके, जसं की कुंडली आहे, सरनामा ही आपली कुंडली आहे असं कोणी म्हटलंय, KM मुन्शी यांनी म्हटलेलं आहे, बरोबर. म्हणजे सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताकाची कुंडली असं कोण म्हटलंय, तर KM मुन्शी यांनी म्हटलेलं आहे. किंवा सर्वात मूल्यवान भाग, राईट, सर्वात मूल्यवान भाग, राज्यघटनेचा आत्मा किंवा गुरुकिल्ली असे जर कीवर्ड दिसले, गुरुकिल्ली किंवा योग्य परिमाण, राईट, योग्य परिमाण म्हणजे काय की फुटपट्टी थोडक्यात, राईट, असं कोण म्हटलेलं आहे तर भार्गव, पंडित ठाकूरदास भार्गव. आणि अर्नेस्ट बार्कर जे की ब्रिटिश फिलॉसॉफर आहेत, अर्नेस्ट बार्कर, त्यांनी सांगितलेलं होतं की हे एक मुख्य तत्व आहे, राईट, ते पण तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. मग असं कोणी काय म्हटलेलं आहे वेगवेगळ्या काही याच्यामध्ये चॅप्टर्समध्ये तुम्हाला दिसून येईल की काही स्टेटमेंट आहे ती वाचत चला अधूनमधून,
तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न असतो. आता इथं एक तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. इथं तुम्हाला एवढं चिल्लरमध्ये फसवलंय, बरोबर. चिल्लरमध्ये फसवलं म्हणजे असे प्रश्न बघितले ना, पहिला आपल्याला घाम फुटतो परीक्षेमध्ये. ओके, घाम फुटतो. योग्य कथन ओळखा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलाय. आता बघूया आपण. भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू शकतात, अशा स्वरूपाचा तिथं तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. पण सगळ्यात महत्वाचं इथं राष्ट्रपती नाहीये, सरन्यायाधीश पाहिजे. सरन्यायाधीश म्हणजे फसवलंय इथं, लक्षात येतंय का. म्हणून हे चुकीचं आहे. आणि इथं बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तदर्थ न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार आणि विशेष अधिकारांचा उपभोग घेता येतो, हे बरोबर आहे. आता तुम्हाला एक प्रेडिक्शन सांगतो, व्यवस्थित हे करा. जे काही बघा, निवृत्त न्यायाधीश असतील किंवा न्यायाधीश नेमण्याची जी काही तरतुदी आहेत, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या, ह्या एका याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही करून ठेवा, कारण तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. तुम्ही बिलकुल ह्या गोष्टी दुर्लक्ष करायच्या नाहीयेत. म्हणजे तुम्हाला मेन एरिया सांगणं माझं काम आहे की कुठं कुठं प्रश्न येतो. म्हणजे थोडक्यात आर्टिकल पण तुम्हाला व्यवस्थित करायचे. आर्टिकल, याचे जे आर्टिकल आहेत ना, हे पण तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार. मग आर्टिकल टाकून जर प्रश्न विचारला आणि तो तुमचा चुकला तर मग तुमच्यासारखं दुर्दैव कुणाचंच नसेल. त्याच्यामुळं आर्टिकलवरती पण थोडासा भर द्यायचा आहे. सुप्रीम कोर्टाचे जे आर्टिकल आहेत, कुठून कुठं सुरुवात होत आहेत, जसं की आर्टिकल 1 to 4 124 पासून तिथं काय आहे, स्थापना किंवा संरचना आहे, राईट. आणि जे काही तदर्थ, इथं बघा, तदर्थ न्यायाधीशाबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत. उद्या तुम्हाला प्रश्न येणार की तदर्थ न्यायाधीशाची नेमणूक कोणत्या कलमान्वये करतात. मग तुम्हाला 127 सांगता आलं पाहिजे तिथं, राईट. उद्या जर ते म्हटलं इथं तदर्थ आहे, उद्या त्यांनी असं विचारलं की कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक करण्यासाठी कलम कोणता आहे. कलम 126 आहे, कार्यकारी मुख्य न्यायाधीशाची नेमणूक, मुख्य न्यायाधीश नेमणूक 126 मध्ये आहे. कन्फ्युजन नाही झाले पाहिजे तुम्ही. ओके, 128 मध्ये निवृत्त न्यायाधीशाच्या नेमणुकीबाबतच्या तरतुदी आहे 128 मध्ये. मग हे काय आहे तर तुम्हाला तिथं कीवर्ड दिलाय त्यांनी की पुढे आम्ही याच्यावरती प्रश्न विचारू, पण तुम्ही काय अभ्यास करत नाही, तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा, राईट. 128 मध्ये निवृत्त न्यायाधीशांच्या बाबत आहे. 129 म्हटलं की कोर्ट ऑफ रेकॉर्ड, अभिलेख न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय, बरोबर. 129 मध्ये सांगितलंय. 130 मध्ये त्याचं स्थान, कार्यस्थान कुठं असेल ते सांगितलेलं आहे. आणि 131 मध्ये मूळ अधिकार क्षेत्र, ओरिजिनल ज्युरिडिक्शन, मूळ अधिकार क्षेत्र, ओके, हे कुठं दिलेलं आहे, 131 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर एक मिनिट, अजून एक महत्वाचं कलम आहे. हा, हे कलम लिहून घ्या, 136 आणि 137. तुमचं कन्फ्युजन होतं. 136 मध्ये काय आहे माहितीये का, की सुप्रीम कोर्टाकडे अपील करण्यासाठी, सुप्रीम कोर्टाकडे अपील करण्यासाठी विशेष सूट दिलेली आहे. परंतु 137 मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, म्हणजे पुनर्विलोकन, म्हणजे जे काही न्याय निर्णय आहे त्यांचं पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. पुनर्विलोकन कुठं दिलेलं आहे तर ते 137 मध्ये आहे. इथं 136 आणि 37 मध्ये मॅक्स कन्फ्युजन तुमचं होत असतं. आणि 141 हे एक महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये सांगितलंय सुप्रीम कोर्टाने जो घोषित केलेला कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचा कायदा म्हणजे इतर न्यायालय, इतर कोर्ट, राईट, बंधनकारक आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. ओके, हा मुद्दा तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. आणि 143 नुसार सल्ला आहे, बरोबर. कोण घेतो सल्ला, राष्ट्रपती. तो बंधनकारक नसतो, पण कुठून घेतला जातो, इथून घेतला जातो. हा मुद्दा तुम्हाला तिथे एक माहिती पाहिजे. अशा पद्धतीने हा प्रश्न डिकोड झालेला आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं 1 ते 50 किंवा 51 पर्यंतची कलम तोंडपाठ पाहिजे, त्याच्यावरती तुम्हाला इथं हा प्रश्न विचारलेला आहे,
बरोबर. तर बघू आपण ही सगळी कलमं सांगतो. 50 मध्ये काय आहे, तर कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणेची फारकत. म्हणजे इथं बघा, न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळं ठेवलंय. आता कलम 52 मध्ये काय आहे, तर 52 मध्ये राष्ट्रपती, भारताचा राष्ट्रपती, त्याच्या बाबतच्या तरतुदी आहे. कलम 44 मध्ये तुम्हाला माहिती आहे समान नागरी कायदा, राईट, युनिफॉर्म सिव्हिल कोड, UCC. आणि 58 मध्ये काय आहे, तर 58 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी ज्या काही अर्हता आहेत त्या दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आगामी काळात त्यांनी ह्या प्रश्नावरून असं सांगितलंय की आम्ही राष्ट्रपतीवरती पण प्रश्न विचारणार आहे. मग राष्ट्रपतीवरती जर ते प्रश्न विचारणार असतील तर तुम्हाला एक कलमांची काय करतो, रिव्हिजन करून देतो इथं. ठीक आहे, बघा 52 मध्ये सांगितलंय राष्ट्रपती असेल. काय सांगितलंय, राष्ट्रपती असेल. त्यानंतर 53 मध्ये जे काही संघ राज्याचे कार्यकारी अधिकार आहेत, राईट, कार्यकारी अधिकार, ते याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. 54 मध्ये काय आहे, निवडणूक आहे, निवडणूक, 54 मध्ये निवडणूक आहे. 55 मध्ये, आता इथं जर 54 मध्ये निवडणूक असेल तर निवडणुकीची पद्धत आहे इथं 55 मध्ये. ओके. 56 मध्ये काय आहे, कार्यकाळ आहे. पद्धत झाली, आता कार्यकाळ डिसाईड करायचा. एक एक कीवर्ड लक्षात ठेवा. 56 झालं. त्यानंतर 57 मध्ये मग कार्यकाळ झाला, आता पात्रता ठरवली पाहिजे ना, मग पात्रता आहे 57 मध्ये, राईट. 58 मध्ये आताच बघितलं आपण, अर्हता आहेत राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी, अर्हता. 59 मध्ये काय आहेत, शर्ती आहेत. म्हणजे राज्यपालाच्या बाबत जी कलम बघितली त्याच अकॉर्डिंग इकडे सगळी कलम तुम्हाला सांगितले. कलम 60 मध्ये काय आहे, शपथ आहे, ओथ इथं आहे, राईट. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि 61 मध्ये महाभियोग काय आहे, महाभियोगाची जी काही प्रोसेस आहे ती कुठं आहे, इथं तुम्हाला मेन्शन केलेली आहे कलम 61 मध्ये. मग भारताचा उपराष्ट्रपती कुठं आहे, तो 63 मध्ये आहे उपराष्ट्रपती, राईट. आणि उपराष्ट्रपती कोण असतो, तर तो राज्यसभेचा असतो, राईट. राज्यसभेचा अध्यक्ष हाच कोण असतो, उपराष्ट्रपती असतो. म्हणजेच थोडक्यात काय आहे, उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. ते कोणत्यामध्ये म्हटलंय, 64 मध्ये. राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो, उपराष्ट्रपती. ते कुठं म्हटलंय, 64 मध्ये. म्हणजे ह्या गोष्टी थोड्याशा तुम्ही व्यवस्थित हे करून ठेवा. म्हणजे इथं जर प्रश्न आला तर आता तो तुमचा ऑब्वियस चुकणार नाहीये, तो बरोबरच येणार. ठीक आहे. ग्रुप बी च्या 2023च्या पेपरमधील हे प्रश्न व्यवस्थित आपले कव्हर झालेले आहेत. थँक्यू सो मच. थांबूयात आपण.